शरद पवार गटामध्ये काय प्रतिक्रिया काय? खरं तर लंकेश साहेबांचा लौकिक कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण देशभर झाला, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण मला जेवढं समजतं, पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी ते शिवसेनेमध्ये होते. त्यावेळेस उद्धव साहेबांनी त्यांचं तिकीट कापलं होतं, म्हणजे त्यांना तिकीट देणार नव्हते विधानसभेचं. त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि मग दादांना वाटलं की हा मुलगा कामाचा आहे, म्हणून अजितदादांनी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की तू आमच्या पक्षात आहे, आम्ही तुम्हाला तिकीट देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. पण त्यांनी असं म्हटलं की अजितदादा जर शब्द देत असतील तिकिटाचा आणि अजितदादा जर प्रवेश घेत असतील माझा तरच मी येतो. त्यावेळेस जयंत पाटील साहेबांना स्वतः अजितदादांनी पाठवलं, त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला, शब्द दिल्याप्रमाणे त्यांना तिकीट दिलं आणि तिकीट दिल्यानंतर ते निवडून पण आले. मी पण त्यांच्या अनेक सभेमध्ये होतो. महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस सुद्धा अजितदादा अर्थमंत्री होते. तेव्हापासून आतापर्यंत भरपूर निधी त्यांना अजितदादांनीच दिला. अलीकडे महायुतीच्या काळामध्ये 637 कोटी रुपयाचा 8 महिन्यात निधी त्यांना दिला. तो याच्याकरता की लंकेश साहेबांचं काम खूप चांगलं आहे आणि त्यांना परत विधानसभा कंटिन्यू करावी. पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी त्यांच्या डोक्यात लोकसभेची हवा घातली असं जे दादा म्हणतात त्यात वास्तव आहे, सत्य आहे. अलीकडे काही 2-3 दिवसांपूर्वी त्यांच्या इथं महानाट्य झालं. त्या महानाट्याचे जे कलावंत आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली आणि मी लंकेश साहेबांना स्वतः समजून सांगण्याचा प्रयत्न केला, फोन केला की लंकेश साहेब तुमच्या खांद्याचा वापर होऊ देऊ नका. नगरमध्ये त्यांना कुठलाही उमेदवार लोकसभेसाठी महाविकास आघाडी आणि तुतारी गटाला भेटत नाहीये, म्हणून तुमच्या खांद्याचा वापर केला जातोय. मात्र हा अजितदादांसोबत दगाफटका होईल आणि लंकेश साहेबांनी शेवटी जर तेच करायचं ठरवलं असेल तर मला असं वाटतं की शेवटी राजकीय भविष्य त्यांचं अंधारात आहे. कारण ज्या लोकांसोबत ते गेलेत तिथे त्यांना राजकीय भविष्य नाही. अजितदादांनीच त्यांना इथपर्यंत आणलं, इथपर्यंत पाठबळ दिलं. मात्र अजितदादांसोबत त्यांनी असं करायला नको पाहिजे होतं, असं एक त्यांचा भाऊ म्हणून माझी भावना आहे. आणखी काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. नरहरी झिरवाळांचं नाव आहे. असं आहे की ह्या हुल आहेत, ह्या बातम्या उडवल्या जात आहेत. आम्हीच दाखवल्या गेलं लोकसभेचं सुजय विखेंच्या विरुद्ध, म्हणून निलेश लंके साहेब त्या ठिकाणी गेले. याचा अर्थ इतर आमदार जात आहेत, हे साफ चुकीचं आहे. उलट आमच्या आमदारांनी जर काल सत्कार पण केला, दिलीप बनकर यांनी निफाडमध्ये सत्काराचे बॅनर लावले पवार साहेबांचे, त्यांच्यावर तोंड सुख घेतलं. आता जितेंद्र आव्हाडांनी झिरवाळ साहेबांबद्दल अपशब्द वापरले, त्या ठिकाणी त्या सभेमध्ये झिरवाळ साहेब आणि दिलीप बनकरांबद्दल अपशब्द वापरले गेले. कोणाची मानसिकता असेल ते जाण्याची? तुमच्यासोबत आला तर फार चांगला, तुमच्यासोबत नसला तर गद्दार. त्याच्यामुळे कोणीच जाणार नाही, कोणीच कुठं नाही जात. उलट त्यांच्यातलेच एक मोठे नेते प्रत्यक्ष एका पक्षात प्रवेश करणार आहेत. रोहित पवारांचा याच्यामागे गेम प्लॅन आहे असं तुम्ही बरेच वेळा बोलले, काय तथ्य आहे? कोणाच्या मागे? लंकेशच्या. नाही, लंकेंना चुकीच्या पद्धतीने ब्रीफिंग करून लोकसभेचं आम्हीच दाखवल्या गेलेलं आहे. गेम प्लॅन काय? त्या अंतरवाली सराटीच्या हल्ल्यांपासून इथपर्यंत कोणाचे गेम प्लॅन आहेत हे एसआयटीच्या चौकशीत बाहेर येणारच आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी सगळं बाहेर येईल, काळे कारनामे बाहेर येतील. आता काल त्यांचा मोरे नावाचा एक पकडला गेला, त्याच्या मागे कोणाचा हात होता. त्याच्यामुळे याचा मास्टर माइंड कोण आहे हे लक्षात घ्या. शिवतारेंचे मास्टर माइंड कोण आहे हे आता लवकरच लक्षात आलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.